बसतो काय फायदा. कधी कधी आपण म्हणतो की संसारात आल्यावर चुकलं मायावालं. कधी कधी बोलता बोलता पती पत्नी बोलतात आपसामध्ये. काय बोलतात? मला तर त्या गावचा पोरगा पाहिला आला पण माय वेळ खराब होता ना. बोलून देते माणूस कधी कधी होते. रडायला लागली. भगवान शंकराकडे आली. भगवान शंकराने प्रश्न केला, सती घेतलीस परीक्षा? म्हणे नाही, परीक्षा नाही घेतली म्हणे, असं सहज बोलली म्हणे. भगवान शंकर म्हणतात तेव्हा खोटी बोलली. कछुन परीक्षा लिहिली गोसाई किन्न प्रणामो तुम्हारी नाही. मी काहीच परीक्षा घेतली म्हणे. गेली, तुम्ही दुरून नमस्कार केला, मी जवळ जाऊन नमस्कार केला, बस एवढं केलं. पुन्हा खोटी बोलली. तुळशीदास बाबा म्हणतात व्यक्तीने खोटं बोलू नये. एक वेळा खोटं बोललं तर वारंवार खोटं बोलावं लागतं. तुळशीदास बाबा म्हणतात सती आपली भूल लपवण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस भगवान शंकराने त्या ठिकाणी ध्यान लावलं आणि ध्यानामध्ये पाहिलं सतीचा वेश सीतेचा आहे. आणि भोले बाबाने पाहिल्याबरोबर शिवाच्या डोळ्यातून अश्रू पडले. भगवान शंकराच्या डोळ्यातून अश्रू पडले. सती काय करत माझ्या रामाची परीक्षा. आणि भगवान शंकराने त्या ठिकाणी संकल्प केला म्हणतात यही तन सती बेट होई आई. शिव संकल्प बिना आई. जय सिया राम, जय जय सिया राम, 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 जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. या ठिकाणी संकल्प केला कोणी? भगवान शंकराने संकल्प केला. कोणता? आजपासून हे सती तुझा आणि माझा नाता खतम. कोणतं नातं आहे? पती पत्नीच. तुझा आणि माझं नातं खतम. शास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे काय? सत्यम प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. भगवान शंकराला सत्य प्रिय आहे. शिवाला काय प्रिय असेल? म्हणून भगवान शंकराने सांगितलं की आजपासून तुझा आणि माझं नातं खतम.
म्हणून कबीरा बोलले काय, कावा किसे का धन हर लेता, कोई किसको दे देती, केवल मीठे बोलने का सबको वसे